26 डिसेंबर 2023ला आहे दत्त जयंती. दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची साधना उपासना केली जाते आणि ही करत असताना काही चुका चुकूनही करू नयेत. 5 चुका अशा आहेत ज्या तुमच्याकडनं होत असतील तर त्या तुम्ही टाळायला हव्यात, कारण त्यामुळे दत्तगुरूंची अवकृपा होऊ शकते. कोणत्या आहेत त्या 5 चुका? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. ज्या दिवशी अत्री ऋषी आणि सती अनुसूया यांच्या घरी दत्तगुरूंनी जन्म घेतला त्या दिवसाला दत्त जयंती म्हणून साजरं केलं जातं. दत्त जयंती हा दत्तगुरूंचा जन्मोत्सव आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा आणि मृग नक्षत्र असताना दत्तगुरूंनी अवतार घेतला. आसुरी आणि राक्षसी शक्तींना पूर्वी दैत्य म्हणत. देवगणांनी आसुरी शक्ती दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न विफल ठरले तेव्हा ब्रह्मदेवांनी दिलेल्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी विविध रूपात दत्तगुरूंनी अवतार घेतले. त्यानंतर दैत्य नष्ट झाले आणि तो दिवस म्हणजे दत्त जयंतीचा दिवस. दत्त जयंतीचा लाभ हा भक्तांना कसा होईल? तर या दिवशी दत्त तत्व पृथ्वीवर जास्त प्रमाणात कार्यरत असतं. म्हणूनच या दिवशी दत्तगुरूंची सेवा, मनोभावे उपासना केल्यास विशेष लाभ मिळतात. आणि दत्तगुरूंच्या सेवेमध्ये दत्तगुरूंची स्तोत्र म्हणणं, दत्तगुरूंसाठी उपवास करणं, दत्तगुरूंची पूजा करणं किंवा शिधा दान करणं या गोष्टी येतात. दत्तगुरूंच्या सेवेत दानाला, खास करून अन्नदानाला अतिशय महत्त्व आहे. डाळ, तांदूळ, कडधान्य, तेल, भाज्या, पीठ इत्यादी वस्तू शिधा म्हणून दान करतात. दत्त जयंतीला किंवा गुरुपौर्णिमेला अशा प्रकारचं दान करणं खूप पुण्यदायी मानलं जातं. मंडळी, जेव्हा तुमच्या घरामध्ये न सुटणाऱ्या समस्या निर्माण होतात, लग्न ठरत नाही घरामध्ये किंवा उत्पन्न वाढत नाही, संसारात सुख राहत नाही, समाधान राहत नाही, अशा वेळी दत्तगुरूंना शरण जावं. कारण दत्तगुरूंची उपासना केल्यामुळे आपल्या पत्रिकेमधला गुरुग्रह बलवान होतो आणि गुरुग्रहच असतो जो वैवाहिक सौख्य देतो, कुटुंबात शांती, सुख समाधान देतो. तसंच सगळ्यात महत्त्वाचं आहे मानसिक शांती. ही मानसिक शांती आपल्या पत्रिकेमध्ये जर गुरुग्रह बलवान असेल तर आपल्याला मिळते, पण गुरुग्रह बलवान नसेल, त्याच्यावर कुठल्या प्रकारची पापग्रहांची दृष्टी असेल तर मात्र आपल्याला मानसिक शांती काहीही केलं तरी मिळत नाही. एक बेचैनी जाणवत राहते, समस्या एकामागून एक येत राहतात. त्यासाठी दत्तगुरूंची सेवा करावी. दत्तगुरूंची सेवा तशीही करावी कारण दत्तगुरूंच्या सेवेनेच मनःशांतीचा लाभ होतो. आता बघूया की दत्तगुरूंची सेवा करत असताना कोणत्या 5 गोष्टी आपण पाळायला हव्यात. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे, दत्त जयंतीच्या दिवशी चुकूनही तुम्ही साधना करा, उपासना करा अथवा करू नका, पण हा नियम पाळा. दत्त जयंतीच्या दिवशी चुकूनही मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये. तुम्ही दत्तगुरूंचे भक्त असा किंवा नसा तरी सुद्धा हा नियम तुम्ही पाळायलाच हवा. त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं. दत्त जयंतीच्या दिवशी घरात कुठल्याही प्रकारचे वाद घालू नयेत, भांडणं करू नयेत. तुम्ही म्हणाल की या गोष्टी आपल्या हातात नसतात, काय कधी घडेल हे आपल्याला सांगता येत नाही, पण संयम ठेवणं हे आपल्या हातात असतं. म्हणूनच आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती कितीही बिकट असली तरी कमीत कमी दत्त जयंतीच्या दिवशी तरी आपण आपल्या मनाचा संयम ढळू देऊ नये आणि दत्तांच्या चरणी आपल्या मनाला लीन करावं. सगळ्यात महत्त्वाचं, दत्त जयंतीच्या दिवशी जर तुमच्याकडे कुणी काही मागायला आलं तर त्याला विनमुख जाऊ देऊ नका. अन्नदान, वस्त्रदान या गोष्टी नक्की दान करा. मी मघाशी म्हटलं तसं दत्तगुरूंच्या सेवेमध्ये दानाला महत्त्व आहे आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी जर तुमच्याकडे कुणी काही मागितलं, अन्नदानाची मदत असेल, वस्त्रदानाची असेल किंवा इतर कुठल्या प्रकारचं दान मागितलं असेल तर ते दान तुम्ही त्यांना नक्की द्या. तुम्हाला देणं शक्य असेल, तुमची ऐपत असेल त्याप्रमाणे तुम्ही ते दान त्यांना अवश्य करा. दत्तभक्तांनी स्वतःला श्री विष्णूंसारखे 2 रेषांचे उभे गंध लावावे. दत्तगुरूंना अनामिका म्हणजेच करंगळी शेजारील बोटाने गंध लावावे. दत्तगुरूंना जाई, जुई, निशिगंध किंवा पिवळा चाफा वाहायला विसरू नये. यापैकी कोणतंही फूल न मिळाल्यास पिवळा गोंडा वाहावा. 7 किंवा 7च्या पटीत फुलं वाहायची आहेत. त्याचबरोबर 5 वाहिली तरी चालतील. अन्य देवतांना वाहतो त्याचप्रमाणे फुलाचं देठ दत्तगुरूंकडे करून पुष्प वाहावं. दत्तगुरूंना चंदन, केवडा, चमेली, जाई, अंबर या सुवासाच्या उदबत्त्या लावाव्यात. दत्तगुरूंना नेहमी पिवळे आणि केशरी वस्त्र अर्पण करावे. दत्त जयंतीच्या आधी सुरू होतं दत्त नवरात्र आणि दत्त जयंतीला दत्त नवरात्राची समाप्ती होते. म्हणूनच या दत्त नवरात्रामध्ये काही गोष्टी आवर्जून पाळाव्या. दत्त नवरात्र हे मनापासून पाळल्यास मनोकामना पूर्ती होते.
तसं तर रोजच दत्तगुरूंचं नामस्मरण करावं, पण रोज जमत नसेल तर कमीत कमी दत्त नवरात्रीमध्ये तरी दत्तगुरूंसाठी नामस्मरण नक्की करावं. त्याचबरोबर दत्तगुरूंची जी वेगवेगळी स्तोत्र आहेत त्या स्तोत्रांचं पठणही तुम्ही दत्त नवरात्रीमध्ये करू शकता. त्यामध्ये दत्तभावनी असेल, दत्तस्तोत्र असेल, दत्तात्रेय द्वादश नाम स्तोत्र असेल, अशी अनेक प्रभावी स्तोत्र आहेत ज्या स्तोत्रांचा अनुभव भक्तांना येतो. मंडळी, दत्त जयंतीच्या दिवशी आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ती म्हणजे की जरी तुम्ही दत्त जयंतीचा उपवास करणार नसलात तरी सुद्धा कांदा लसूण असलेलं भोजन करू नका. दत्त जयंतीच्या दिवशी सात्विक भोजन करावं. लक्षात घ्या, श्री दत्त हे अत्यंत जागृत दैवत आहे. श्री दत्त उपासना ही संकट आणि बाधा यांचा नाश करणारी आहे. श्री दत्त हे पितृपीडेचा नाश करणारे प्रधान असे दैवत आहे. त्यामुळे जर तुम्हाला पितृदोष सांगितला असेल किंवा पितृदोषाचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुम्ही दत्त उपासना नक्की करा आणि या दत्त जयंतीपासूनच दत्तगुरूंची उपासना करायला सुरुवात करा. उपासना करायची म्हणजे काय करायचं तर दत्त जयंतीपासून दत्तगुरूंच्या एखाद्या स्तोत्राचं नियमित पठण सुरू करा किंवा एखाद्या मंत्राचा नियमित जप सुरू करा. सगळ्यात महत्त्वाचं, दत्तगुरूंच्या उपासनेमध्ये गुरुवार आणि पौर्णिमा ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गुरुवार हा वार दत्तगुरूंचा वार आहे आणि पौर्णिमा ही तिथी दत्तगुरूंची आवडती तिथी आहे आणि म्हणूनच दत्तगुरूंच्या उपासनेमध्ये गुरुवार आणि पौर्णिमेला दत्तगुरूंची पूजा करावी, दत्तगुरूंसाठी उपवास ठेवावा आणि दत्त मंदिरात जाऊन दत्तगुरूंचं दर्शन अवश्य घ्यावं. आता ज्या व्यक्तींना मानसिक व्यथा, आजार आहेत त्यांच्यासाठी दत्त उपासना विशेष फलदायी आहे. संतती, गृहक्लेश, वास्तुदोष, मनशांती, सौख्य याकरता दत्त उपासनेत हमखास उतार आहे. श्री दत्त उपासना ही गतजन्म आणि या जन्मीची सर्व पापं धुवून काढणारी अशी प्रभावी उपासना आहे. म्हणूनच दत्त उपासना प्रत्येकाने नियमित करावी. श्री गुरुदत्त हे दयाळू, प्रेमळ आणि अत्यंत मायाळू असे दैवत आहेत. म्हणूनच त्यांची उपासना शीघ्र फलदायी होते. काही जणांना दत्तगुरूंच्या उपासनेबद्दल अनेक गैरसमज असतात, पण श्री दत्तांना कारुण्य सिंधू म्हटलं आहे कारण ते मनापासून उपासना करणाऱ्या भक्ताला अत्यंत करुणेने शुभ आशीर्वाद देत असतात. सर्व प्रकारच्या त्रिविध तापातून मुक्त होण्यासाठी दत्त उपासना उत्तम टॉनिक आहे असंच म्हणायला हवं. म्हणूनच मंडळी, तुमच्याही जीवनात न संपणाऱ्या समस्या असतील तर तुम्ही दत्तगुरूंना शरण जा. दत्तगुरूंच्या कृपेने एक एक करून तुमच्या सर्व समस्या नक्कीच सुटतील. जय श्री गुरुदत्त. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.